नमस्कार, स्वागत आहे आपले जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राचा हवामान अंदाज पुढील 2 दिवसाचा 1 जून ते 2 जून 2020चा। तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक हवामान बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तरामध्ये हवामानाची काय मोठी अपडेट आलेली आहे, तर या अपडेटमध्ये कोणता बदल घडून आलेला आहे, तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरामध्ये जाणून घेणार आहोत। तर मग चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। भारताच्या नैऋत्य दिशेकडून येऊन भारताला धडकणाऱ्या आणि सोबतच भरपूर पाणी पाऊस घेऊन येणाऱ्या वाऱ्यांना नैऋत्य मोसमी वारे म्हटले जातात। तर हे वारे मुख्यतः पाणी पाऊस कसे घेऊन येतात, तर हे वारे मुख्यतः समुद्रावर प्रवास करत भारतात प्रवेश करतात आणि मान्सून दुसरे तिसरे काही नसून समुद्रावरील बाष्पयुक्त वाऱ्यांपासून पडणारा पाऊस आहेत। आणि यासोबतच अरबी समुद्रामध्ये 2 कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत देखील दिसत आहेत आणि हे संकेत पुढील काही दिवसांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र जे आहेत ते लवकरच सक्रिय होण्याचा अंदाज आहे आणि त्याचे रूपांतर चक्रीवादळामध्ये देखील होण्याची शक्यता आहे। हे चक्रीवादळ एक चक्रीवादळ केरळ किनारपट्टीपासून काही अंतरावर आहे, तर ओमान आणि यमन आणि सोमालियाच्या काही अंतरावर एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन त्याचे रूपांतर आता लवकरच चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता आहेत। आणि जे केरळ किनारपट्टीजवळ असलेले चक्रीवादळ आहेत यामुळे केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता जबरदस्त वर्तवण्यात आलेली आहे। 1 जून ते 2 जून 2020च्या दरम्यान वर्तवण्यात आलेली आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा हवामान अंदाज जाणून घेणार आहोत। तर 1 जून ते 2 जून 2020चा जाणून घेणार आहोत। तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कसा आहे, तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कोकण किनारपट्टीपासून महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये मोसमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर सुरुवात करूया मुंबईपासून। मुंबईला बघितले असता तर मुंबईच्या काही भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे, सोबतच नैऋत्य मोसमी वारे देखील जोरदार वाहताना दिसणार आहेत आणि यासोबतच विजा देखील चमकतील आणि विजाच्या चमकण्यासोबतच या ठिकाणी ढगांच्या गडगडण्यासोबत मुसळधार पावसाचा अंदाज मुंबईच्या काही भागामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। कल्याण, डोंबिवली, वाडा, इगतपुरी, पालघर या ठिकाणी जोरदार मोसमी नैऋत्य मोसमी वारे वाहतील, विजा देखील चमकतील आणि ढगांच्या गडगडण्यासोबत या ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। मध्यम मोसमी पावसाचा अंदाज या भागात वर्तवण्यात आलेला आहे। तर पुढील 2 दिवसामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। 1 जून ते 2 जून 2020च्या दरम्यान वर्तवण्यात आलेला आहे। शहापूर, वसई, विरार, ठाणे, उल्हास या भागामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या मोसमी पावसाचा अंदाज आहे। या ठिकाणी देखील जोरदार नैऋत्य मोसमी वारे वाहतील, विजा देखील चमकतील आणि ढगांच्या गडगडण्यासोबतच या ठिकाणी मध्यम मोसमी पावसाचा अंदाज या भागामध्ये वर्तवण्यात येत आहे। ठाणे, उल्हासनगर, नवी मुंबई, मुंबई, पेण या भागामध्ये मध्यम ते मुसळधार मोसमी पावसाचा अंदाज आहे। या ठिकाणी जोरदार नैऋत्य मोसमी वारे वाहतील, विजा देखील चमकतील आणि ढगांच्या गडगडण्यासोबतच या ठिकाणी मध्यम ते मुसळधार मोसमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर पुढील 2 दिवसामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। 1 जून ते 2 जून 2020च्या दरम्यान या ठिकाणी जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। पनवेल, उरण, बर्लापूर या भागामध्ये देखील बघितले असता तर या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज जबरदस्त वर्तवण्यात आलेला आहे। तर पुढील 3 दिवसामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। पेण, शिरवली, पेंझारी, चोंडी, अलिबाग या सर्व पैसामध्ये बघितले असता तर या सर्व पैसामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज दिसत आहे, पुढील 2 दिवसामध्ये दिसत आहे। तसेच या ठिकाणी बघितले असता जोरदार नैऋत्य मोसमी वारे वाहतील, विजा चमकतील आणि ढगांच्या गडगडण्यासोबतच या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये मोसमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। पुढील 2 दिवसामध्ये वर्तवण्यात येत आहे। नागोठाणा, रोहा या ठिकाणी देखील मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे। मध्यम ते मुसळधार मोसमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। या ठिकाणी जोरदार नैऋत्य मोसमी वारे वाहतील आणि सोबतच विजा देखील चमकतील आणि ढगांच्या गडगडण्यासोबतच या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। सौंदगर, शिरगाव, कळवण, आंबे, कसमत, खोपोली, लवासा, जिटे या सर्व पैसामध्ये बघितले असता तर या सर्व पैसामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळेल,
सोबतच जोरदार नैऋत्य मोसमी वारे वाहतील, विजा देखील चमकतील आणि ढगांच्या गडगडण्यासोबतच या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज देखील आहेत आणि सोबतच या ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस देखील होण्याची शक्यता पुढील 2 दिवसामध्ये वर्तवण्यात येत आहे। इंदापूर, टाला, रोहा, गोरेगाव, वेहाले, सोनापूर, वर्धन या सर्व पैसामध्ये बघितले असता तर या सर्व पैसामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळेल। सोबतच जोरदार नैऋत्य मोसमी वारे वाहतील, विजा देखील चमकतील आणि ढगांच्या गडगडण्यासोबतच या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। तर पुढील 2 दिवसामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। महाड, पोलादपूर या भागामध्ये बघितले असता तर काही भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे, मोसमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर काही भागामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे। या ठिकाणी देखील जोरदार वादळी वारे वाहतील, नैऋत्य मोसमी वारे वाहतील आणि विजा देखील चमकतील आणि ढगांच्या गडगडण्यासोबतच या ठिकाणी मध्यम ते मुसळधार मोसमी पावसाचा अंदाज या भागामध्ये वर्तवण्यात येत आहे। मंदनगर, केलसी, श्रीवर्धन, दिवेघर या परिसरामध्ये बघितले असता या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळेल। सोबतच जोरदार नैऋत्य मोसमी वारे वाहतील, विजा देखील चमकतील आणि ढगांच्या गडगडण्यासोबत या ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। मध्यम मोसमी पावसाचा अंदाज या भागामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। पुढील 2 दिवसामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। दापोली, दहागाव, खेड, घोगरे, चाकदेव, लोटे, दाभोल, गुहागर, मारगाव, तांबे, वसोटा फोर्ट या सर्व पैसामध्ये बघितले असता तर या सर्व पैसामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळेल। सोबतच जोरदार नैऋत्य मोसमी वारे वाहतील, विजा देखील चमकतील आणि ढगांच्या गडगडण्यासोबतच या ठिकाणी मध्यम मोसमी पावसाचा अंदाज या भागामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। तर पुढील 2 दिवसामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। वसोटा फोर्ट, सर्वात, मेधा, सातारा, अरवल, अरवाडे, शिरशिंगे, सरवडा, माखनजन, कोयना, पटण या परिसरामध्ये बघितले असता तर या परिसरामध्ये देखील आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळेल। सोबतच जोरदार नैऋत्य मोसमी वारे देखील वाहतील आणि ढगांच्या गडगडण्यासोबत या ठिकाणी मध्यम मोसमी पावसाचा अंदाज काही भागामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। तर काही भागामध्ये मध्यमपेक्षा जास्त पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे। तर पुढील 2 दिवसामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। माखनजन, संगमेश्वर, नेवरा, देवरुख, बेलकर, साखरप्पा, रत्नागिरी, लांजा, पूर्णागड, वडापेठ, रेपटण या सर्व पैसामध्ये बघितले असता तर या सर्व पैसामध्ये देखील आपल्याला जोरदार नैऋत्य मोसमी वारे वाहताना दिसतील आणि ढगाळ वातावरण देखील जास्त प्रमाणात बघायला मिळेल। विजा देखील चमकतील आणि ढगांच्या गडगडण्यासोबतच या ठिकाणी मध्यम मोसमी पावसाचा अंदाज या भागामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। तर पुढील 2 दिवसामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। रेपटण, राजापूर, खारेपटण, गगनबावडा, विजयदुर्ग, कुंकेश्वर या परिसरामध्ये बघितले असता तर या परिसरामध्ये देखील आपल्याला जोरदार नैऋत्य मोसमी वारे वाहतील, विजा देखील चमकतील आणि ढगांच्या गडगडण्यासोबतच या ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज या भागामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। विजयदुर्ग, कुंकेश्वर, वायगणी, पोईप, कासल या परिसरामध्ये बघितले असता तर या ठिकाणी आपल्याला ढगांची दाटी जास्त प्रमाणात बघायला मिळेल। सोबतच जोरदार नैऋत्य मोसमी वारे देखील वाहतील आणि ढगांच्या गडगडण्यासोबतच या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। मोसमी पावसाचा अंदाज या भागामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। महापण, वेंगुर्ला, अरोस, सावंतवाडी, कुडल, पटेगाव, आंबोली, दिघराळा, बंडा, अरोस, पारसेम, अल्रोना, बेडशी, हपासा, बिचेलियम, अंजुनियम, पणजी, गोवा, वास्को द गामा, बंडोरा, तिस्का, अलगोटे, वालपोई, मडगाव, कुचकुडे या सर्व पैसामध्ये बघितले असता तर या सर्व पैसामध्ये आपल्याला जोरदार नैऋत्य मोसमी वारे वाहताना दिसतील आणि ढगाळ वातावरण देखील आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळेल। विजा देखील या भागामध्ये जास्त प्रमाणात चमकतील आणि ढगांच्या गडगडण्यासोबतच या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज या सर्वच भागामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। तर पुढील 2 दिवसामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। रामघाट, कानाकुंबी, गवाली, पालडा, कास्टल रॉक या परिसरामध्ये बघितले असता तर या परिसरामध्ये देखील आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळेल। सोबतच जोरदार नैऋत्य मोसमी वाऱ्यातील विजा देखील चमकतील आणि यासोबत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज देखील या भागामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। तर मोसमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, पुढील 2 दिवसामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। रामगावग्रा, गुज्जी, कानापूर या परिसरामध्ये बघितले असता तर या ठिकाणी आपल्याला मध्यम मोसमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। बेळगाव, बाची या परिसरामध्ये देखील मध्यम मोसमी पावसाचा अंदाज पुढील 2 दिवसामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। नेसारी, आलदा, आजरा, चांदगड, अंबोली, पटेगाव, कडेगाव, संकेश्वरा, कुरणवाडी, गारगोटी, कापसी, मालजाटी, निपाणी, मुरगुड, बिद्री, राधानगरी या सर्व पैसामध्ये बघितले असता तर या सर्व पैसामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळेल।
सोबतच जोरदार नैऋत्य मोसमी वारे वाहतील, विजा देखील चमकतील आणि या ठिकाणी ढगांच्या गडगडण्यासोबतच या ठिकाणी मध्यम मोसमी पावसाचा अंदाज या सर्वच भागामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। चिकोडी, देवणकाठी, रायबग, शिरागोपी, कुडाची, सल्लगा, अटाणी, मंगसुळी, शिरोळ, इचलकरंजीकर, कागल, अटाणी या सर्वच पैशामध्ये बघितले असता तर या सर्व पैशामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळेल। सोबतच जोरदार नैऋत्य मोसमी वारे देखील वाहतील आणि विजा देखील आपल्याला काही भागामध्ये चमकताना दिसतील आणि ढगांच्या गडगडण्यासोबतच या ठिकाणी हलक्या मध्यम मोसमी पावसाचा अंदाज या भागामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। जळकाठी, किरंगी, सांगली, मालगाव, देसिंग, भागलपूर, कुची, नागस, तासगाव या सर्व पैशामध्ये बघितले असता तर या सर्व पैशामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील आणि सोबतच या ठिकाणी जोरदार मोसमी वारे वाहतील आणि ढगांच्या गडगडण्यासोबतच या ठिकाणी मध्यम मोसमी पावसाचा अंदाज काही भागामध्ये वर्तवण्यात आलेला आहे तर काही भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज देखील आहे। सांगली, शिरोळ, इचलकरंजीकर, कोल्हापूर, ज्योतिबा हिल, कोडाली, आष्टा, तासगाव, इस्लामपूर, कोकरूड, मलकापूर, परोळा, संगूळ, इस्पुर्ली, कागल या सर्व पैशामध्ये बघितले असता तर या सर्व पैशामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळेल। सोबतच जोरदार नैऋत्य मोसमी वारे वाहतील आणि ढगांच्या गडगडण्यासोबत आणि विजांच्या चमकण्यासोबत या ठिकाणी हलक्या मध्यम मोसमी पावसाचा अंदाज या भागामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। उडाले, नरसिंहपूर, कराड, मेधा, कडेगाव, रामपूर, विटा, मायानी, औंध, पलूस, उमराज, अरवाडे या सर्व पैशामध्ये बघितले असता तर या ठिकाणी मध्यम मोसमी पावसाचा अंदाज या सर्वच भागामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। तर पुढील 2 दिवसामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। पुसवली, औंध, दहीवाडी, निंदाल, कोरेगाव, सातारा, रहीमपूर या परिसरामध्ये बघितले असता तर या ठिकाणी ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील आणि जोरदार मोसमी वारे वाहतील आणि ढगांच्या गडगडण्यासोबतच या ठिकाणी हलक्या मध्यम मोसमी पावसाचा अंदाज या भागामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। शिंगणापूर, माळशिरस, बराड, फलटण, नांदल, अद्राकी, मोल, कोरेगाव, लोणार, लाटे, लुसुंबे, बारामती या सर्वच परिसरामध्ये बघितले असता तर या सर्वच परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळेल। सोबतच जोरदार नैऋत्य मोसमी वारे वाहतील आणि ढगांच्या गडगडण्यासोबत आणि विजांच्या लखलखटण्यासोबत या ठिकाणी हलक्या मध्यम मोसमी पावसाचा अंदाज या सर्वच भागामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। देवरा, खंडाळा, वाई, मेधा या परिसरामध्ये पावसाची शक्यता कमी आहे। या ठिकाणी हलक्या मध्यम मोसमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। महाबळेश्वर, रावडी या परिसरामध्ये बघितले असता बोर, शिरवळ, खेटवले, जेजुरी, सासवड, पुणे, दायरी, लोणी कालभोर या सर्व परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल आणि सोबतच मोसमी वारे देखील वाहताना दिसतील आणि हलक्या मध्यम मोसमी पावसाचा अंदाज ढगांच्या गडगडण्यासह वर्तवण्यात आलेला आहे। शिवापूर, दायरी, सोनापूर, सोयगाव, पुणे, राहुल, शिक्रापूर, आळंदी, पुनावले, सोयगाव, चाकण, शिंदे या सर्व परिसरामध्ये बघितले असता तर या सर्व परिसरामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील आणि सोबतच जोरदार नैऋत्य मोसमी वारे वाहतील, विजा देखील चमकतील आणि ढगांच्या गडगडण्यासोबतच या ठिकाणी हलक्या मध्यम मोसमी पावसाचा अंदाज काही भागामध्ये वर्तवण्यात आलेला आहे तर काही भागामध्ये मध्यमपेक्षा जास्त पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे। तर पुढील 2 दिवसामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। मारगाव, जेजुरी, दौंड, पडेगाव, कुलधरण, श्रीगोंदा, बिटकेवाडी, कर्जत, जळगाव, मिरजगाव या सर्व परिसरामध्ये बघितले असता तर या सर्व परिसरामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील। सोबतच जोरदार नैऋत्य मोसमी वारे वाहतील आणि या ठिकाणी हलक्या मध्यम मोसमी पावसाचा अंदाज काही भागामध्ये वर्तवण्यात आलेला आहे तर काही भागामध्ये मध्यम मोसमी पावसाचा अंदाज देखील आहे। फलटण, बराड, बारामती, लुसुंबे, भिगवण, केटूर भिगवण रोड, इंदापूर, वांगी, खोंडेज या परिसरामध्ये बघितले असता तर या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळेल। सोबतच जोरदार मोसमी वारे वाहतील आणि ढगांच्या गडगडण्यासोबतच या ठिकाणी मध्यम मोसमी पावसाचा अंदाज देखील या भागामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। तर पुढील 2 दिवसामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। मायानी, विटा, पिलवी, पंढरपूर, सांगोळे, अकलूज, मोहाड, इचलगाव, सोलापूर, वैरभंग, उस्मानाबाद, कुरवाडी, इंदापूर या सर्वच परिसरामध्ये बघितले असता तर या सर्व परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळेल। सोबतच जोरदार नैऋत्य मोसमी वारे वाहताना दिसतील आणि ढगांच्या गडगडण्यासोबत या ठिकाणी मध्यम मोसमी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे। आटपाडी, चिंके, दिगाची, सांगोळे, गिरडी, मारवाडे, मंगळवेढा, जामगाव, बेलहाटी, मंगरुळी, मद्रुप, शंख, सोलापूर या सर्वच परिसरामध्ये बघितले असता तर या सर्वच परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळेल आणि सोबतच जोरदार नैऋत्य मोसमी वारे वाहतील आणि ढगांच्या गडगडण्यासोबत या ठिकाणी हलक्या मध्यम मोसमी पावसाचा अंदाज या सर्वच भागामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। वलसंग, मुष्टी, अक्कलकोट या ठिकाणी पावसाचा जोर कमी आहे। त्या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। एकदम हलक्या स्वरूपात मोसमी पावसाचा अंदाज या भागामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। तांदूळवाडी, वडाला, तुळजापूर, होर्टी,
वैरबंग, पानेगाव, उस्मानाबाद, बेमली, भाटांजी, कामेगाव या सर्व पैसामध्ये बघितले असता तर या ठिकाणी ढगाळ वातावरण राहून जोरदार मोसमी वारे वाहतील आणि हलक्या मध्यम मोसमी पावसाचा अंदाज या ठिकाणी पुढील 2 दिवसांमध्ये वर्तवण्यात आलेला आहे। अंगार, अरणगाव, शेतपल, कुरवाडी, टेंभुर्णी, बेंबळे, कोरकम, वांगी, केरळ, इंदापूर या परिसरामध्ये बघितले असता तर या ठिकाणी ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील आणि सोबतच जोरदार नैऋत्य मोसमी वारे वाहतील आणि ढगांच्या गडगडण्यासोबत या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। परांडा, सेल्सिस, कोंडेज, करमाळा, केटूर, बिगवण, बिगवण, रसियन, कुलधरण, कर्जत, पडेगाव, श्रीगोंदा, बिटकेवाडी, मिरजगाव, पारेगाव, सुद्रुक, बोरी या सर्वच पैसामध्ये बघितले असता तर या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळेल। सोबतच जोरदार नैऋत्य मोसमी वारे वाहतील आणि या भागामध्ये मध्यम मोसमी पावसाचा अंदाज ढगांच्या गडगडण्यासोबत वर्तवण्यात आलेला आहे। कडेगाव, नार्वे, बोरी, मठ, बाबरे, शिरूर, मलठण, शिक्रापूर, वाघोली, पाबल, कवठे, पारनेर, सुपे, सुरेगाव या सर्वच पैसामध्ये बघितले असता तर या सर्व पैसामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल। सोबतच जोरदार नैऋत्य मोसमी वारे वाहतील आणि ढगांच्या गडगडण्यासोबतच या ठिकाणी मध्यम मोसमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। पुढील 2 दिवसांमध्ये वर्तवण्यात येत आहे। मनसर, अलकोटी, बोरी, अले, आणे, टाकळी, डोमकेश्वर, जुन्नूर, ओतूर, मेधा, गरवाडी, घारगाव, कोटाले, सम्राट, राजूर या सर्वच पैसामध्ये बघितले असता तर या सर्व पैसामध्ये ढगाळ वातावरण राहून जोरदार नैऋत्य मोसमी वारे वाहतील आणि ढगांच्या गडगडण्यासोबत आणि विजा देखील चमकतील आणि या ठिकाणी मध्यम मोसमी पावसाचा अंदाज देखील या भागामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। तर पुढील 2 दिवसांमध्ये वर्तवण्यात आलेले शिवाले, वैसाकरे, शेनवा, शहापूर, कोठारे, सम्राट, आंबेवाडी, वैशाला, खर्डी, पिलवी या सर्वच पैसामध्ये बघितले असता तर या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील आणि पावसाची शक्यता या ठिकाणी कमी प्रमाणात वर्तवण्यात आलेली आहे। या ठिकाणी मध्यम स्वरूपात मोसमी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे। तर पुढील 2 दिवसांमध्ये वर्तवण्यात आलेला आहे। मांडवे, टाकळी, डोमकेश्वर, भालवानी, अहमदनगर, धनगरवाडी, घोडेगाव, माका, शिरळ, दिवडी, प्रवरा, भनास, वडोला, वैरोबा, तालिकाबंद, श्रीरामपूर, लोणी, आश्वी, संगनमेर, खेलवड, शिर्डी, फुलतांबाग, जवळके, नांदूर, शिंगोटे, दुबरे, शिन्नर, निमगाव, शिन्नर या सर्व पैसामध्ये ढगाळ वातावरण राहील। जोरदार नैऋत्य मोसमी वारे वाहतील, हलक्या मध्यम मोसमी पावसाचा अंदाज या सर्वच भागामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। तर पुढील 2 दिवसांमध्ये वर्तवण्यात आलेला आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये बघितले असता नाशिक, निफाड, येवला, मनमाड, तालवड, वणी, नांदगाव, मालेगाव, होरपाडा, चाळीसगाव, सापुतारा या सर्वच पैसामध्ये बघितले असता तर या सर्व पैसामध्ये आपल्याला पावसाची शक्यता कमी प्रमाणात आहे। या ठिकाणी आपल्याला केवळ ढगाळ वातावरण बघायला मिळेल। त्र्यंबक, नाशिक, जव्हार, कोडाली, खरपाडा, बावटण, अंबोशी, वलसाड या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर पुढील 2 दिवसांमध्ये वर्तवण्यात आलेले सटाणा, मालेगाव, होरपाडा, धुळे, साक्री, भोपकेल, चिमठाणे, अंबळनेर, जळगाव, नवापूर, नंदुरबार, धोंडाईचा, शिरपूर, शहादा या सर्व पैसामध्ये बघितले असता तर या सर्व पैसामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल आणि सोबतच जोरदार नैऋत्य मोसमी वारे वाहतील आणि पावसाची शक्यता या भागामध्ये कमी प्रमाणात वर्तवण्यात आलेली आहे। सिल्लोड, चिखली, खामगाव, अकोला, अकोट, अमरावती, अचलपूर, आर्वी, करजाना, यवतमाळ, वर्धा, आर्वी, कोडाली, नागपूर, वाशिम, पुसद, हिंगोली, उमरखेड, जुन्नर, जालना, परभणी, नांदेड, वाघाला, मांजलगाव, पारली, अहमदपूर या सर्व पैसामध्ये बघितले असता तर या सर्व पैसामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल। सोबतच जोरदार नैऋत्य मोसमी वारे वाहतील आणि पावसाची शक्यता या ठिकाणी फार कमी आहे। बीड जिल्ह्यामध्ये बघितले असता बीड जिल्ह्यामध्ये काही भागात आपल्याला पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर काही भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे। बार्शी, तुळजापूर, पेठ, लातूर, उदगीर या परिसरामध्ये बघितले असता तर या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे आणि ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील। हलक्या मध्यम मोसमी पावसाचा अंदाज या भागामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। तसेच जोरदार नैऋत्य मोसमी वाऱ्यांची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। उमरगा, आळंदा, होंडाला, अक्कलकोट या परिसरामध्ये बघितले असता तर या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील आणि जोरदार नैऋत्य मोसमी वारे वाहतील आणि पावसाची शक्यता या भागामध्ये कमी प्रमाणात वर्तवण्यात आलेली आहे। औंध, मुखेड, देगलूर, रुद्र, धर्माबाद, पेठुमरी, बैसना या परिसरामध्ये बघितले असता तर या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल। पावसाची शक्यता फार कमी आहे। निर्मळ, इचोडा या परिसरामध्ये बघितले असता तर या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण राहील। पावसाची शक्यता फार कमी आहे। डिग्रस, कॅप, रुई, पुसद, यवतमाळ, नेर, करजाना, मंगळूरपीर, वाडकी, पुणे, पांढरकवाडा, हिंगणघाट, फुलगाव, वर्धा, तुळजापूर, आर्वी, चांदूर, अमरावती, मोजारी, कोडाली, आष्टी, काटोल, नागपूर, मोर्शी, वरुड, नरखेड, दर्यापूर, अचलपूर, मूर्तिजापूर या सर्व परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण कमी प्रमाणात राहील आणि उष्णतेचे प्रमाण मात्र या ठिकाणी चांगलेच जाणवणार आहे। त्या ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे पुढील 2 दिवसांमध्ये।
देसिंग, गडचिरोली, गोंदिया, लांजी, तुमसर, तिरोरा, सवसर, भंडारा, साकोली, उमरेड, पावनी, देसिंग, राजोळी, मार्कासा, गडचिरोली, मुरमगाव, कापसी, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, चंद्रपूर, अहेरी, शिरपूर या सर्व परिसरामध्ये बघितले असता तर या सर्व परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण कमी प्रमाणात बघायला मिळेल आणि उष्णतेचे प्रमाण मात्र पुढील 2 दिवसामध्ये चांगले जाणवणार आहेत। 1 जून ते 2 जून 2020च्या दरम्यान चांगले जाणवणार आहेत। तर पावसाची शक्यता या ठिकाणी कमी प्रमाणात वर्तवण्यात आलेली आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच प्रेस करा, म्हणजे जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट न चुकता बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।